श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच चला. तर आम्ही आज कुठे चाललो? आम्ही चाललो आज माझ्या नणंदकडे चंद्रपूरला. तर बघू शकता पॅकिंग वगैरे सुरू आहे, पॅकिंग वगैरे करत आहे. त्या छोट्या बॉक्समध्ये मी माझं जे डेली रुटीनचं मेकअपचं सामान आहे ते घेऊन घेतलेलं आहे आणि एकच बॅग नेणार आहे, कारण की जास्त दिवस आम्ही राहणार नाही आहे आणि थोडेच कपडे नेणार आहे. तर बघा आम्हाला बस भेटली आहे आणि आम्ही ट्रॅव्हल्समध्ये निघणार होतो, पण ट्रॅव्हल्समध्ये तेवढ्या सीट नव्हत्या. तर आम्हाला चंद्रपूरसाठी एसटी बस भेटली. तर एसटी बस बघा साफ सुथरी आणि क्लीन होती. खूप छान वाटलं एसटी बसमध्ये बसून. मला फार दिवसांनी एसटी बसमध्ये बसले आहे. अक्कलकोटला गेली होती तेव्हाच बसली होती एसटी बसमध्ये. त्यानंतर मग आता बसलेले आहे. तर बघू शकता पूर्ण खाली आहे एसटी बस आणि पूर्ण क्लीन आहे आणि असं वाटलंच नाही की मी एसटी बसमध्ये बसलेली आहे म्हणून. खूप छान वाटलं. आणि थोडंसं आम्ही स्नॅक्स घेतले. आम्ही जामला थांबलो तेव्हा थोडंसं स्नॅक्स घेतले. तर इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले. तर थोडंसं म्हटलं सगळ्यांसाठी घेऊन घ्या. तर 10 रुपयाचा हा एवढसा पॅकेट आहे. आणि बघा आम्ही भद्रावतीला इथे पोहोचल्यानंतर आम्ही ॲटो केला. तर ऑटो केल्यानंतर आम्ही गेटमध्ये एंटर केलेला आहे. तर बघू शकता एंटर केल्याबरोबर तुम्हाला जंगलच लागणार. सगळीकडे जंगल 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 लागणार आहे, कारण की आपलं हे आम्ही इथे भद्रावतीला आलं आहे. तर भद्रावतीला आहे ऑर्डनन्स फॅक्टरी, ते क्वार्टर आहे इथे. तर अंदर म्हणजे तुम्ही आणि ऑर्डनन्स फॅक्टरीच्या क्वार्टरला लागलेला आहे आपला ताडोबा जंगल लागलेला आहे. त्यामुळे इथे पूर्ण जंगल जंगलच दिसणार आहे. तर 10 एकाचे 10 रुपये घेतलेले आहे ॲटोनी क्वार्टरमध्ये सोडासाठी. तर थोडंसं लांब, जास्त लांब नाही आहे, थोडंच लांब आहे, म्हणजे 3-4 किलोमीटर असणार आपलं घर. तर आम्ही बघा आणि असे दिलेले आहे छोटे छोटे, म्हणजे का म्हणजे त्याला चौकीदार राहतात तिथे, म्हणजे लक्ष देतात. आणि बघू शकता तुम्ही अंधार झाला की खूपच म्हणजे इतकं म्हणजे जंगलच लागतो. तर आम्ही आता ह्या गेटमध्ये एंटर करत आहे आणि इथे गेट नंबर दिलेला आहे सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3 असे गेट नंबर दिलेले आहे. तर आपल्याला कोणत्या गेट नंबरमध्ये जायचं आहे ते ऑटोवाल्याला आपण सांगावं लागते की आम्हाला ह्या गेटमध्ये जायचं आहे. आणि गेटमध्ये एंटर केल्यानंतर बरोबर तुम्हाला क्वार्टर दिसून जाणार, बघणार क्वार्टर. आणि रात्रीचं जास्त कोणी बाहेर नाही राहत, कारण की इथे थोडंसं म्हणजे जंगली प्राण्यांचं थोडंसं दहशत आहे. तुम्ही समजू शकता ताडोबा जंगल लागूनच आहे. तर बघा आम्ही पोचलेले आहे माझ्या लहान नणंदकडे. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. तर आम्ही कालच सायंकाळी 8 वाजता पोचला आहोत इथे. हे ऑर्डनन्स फॅक्टरीचे क्वार्टर आहे. चला मग तुम्हाला दाखवते मी पटकन. तर बघा इथे बघा किती मोठं आंब्याचं झाड आहे आणि ऑर्डनन्स फॅक्टरी आणि आंबे बघा किती लागलेले आहे. आंबे पुष्कळ लागलेले आहे आणि सहसा कोणी तोडतच नाही आंबे कोणी तोडत नाही. आणि इथे आंब्याचे झाड बघू शकता तुम्ही, सगळीकडे तुम्हाला आंब्याची झाडं दिसणार, बघू शकता. आणि इतके झाडं आहे आणि इतकं थंडावा आहे तिकडे इथे. आणि मेन म्हणजे आणि बघा चारीकडून क्वार्टर आहे. क्वार्टर तर आहे चारीकडून आणि तिकडे छोटीशी कॅन्टीन आहे, तिथे भाजी वगैरे भेटते. तर तिथे छोटीशी कॅन्टीन आहे. आणि ग्राउंड बघा खेळासाठी, हे ग्राउंड खेळासाठी वगैरे आहे मुलांसाठी. आणि चारीकडून क्वार्टर आहे. आणि बघा झाडं तर तुम्ही बघू शकता किती सारे लागले. आणि मला झाडं म्हणजे खरंच खूप म्हणजे आवड आहे झाडांची. आणि इथे इतके झाडं आहे आणि इतकं छान. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे झाडामुळे छान ते आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजन भेटते झाडांमुळे. आणि इथे पुष्कळ झाडं आहे, झाडांची काही कमी नाही आहे. आणि मी पण लहानची मोठी म्हणजे क्वार्टरमध्येच झालेली आहे. तर मला क्वार्टरमध्ये खरंच खूप आवडते. हे क्वार्टर आहे ऑर्डनन्स फॅक्टरीचे क्वार्टर आहे. मी माझ्या नणंदकडे आली आहे, ते सध्या लहान नणंदकडे आहे. आणि बघू सायंकाळी नाही तर उद्या वगैरे मोठ्या नणंदकडे जाऊ. मोठी नणंदसुद्धा इथेच राहते. आणि इथले आंबे कोणी तोडत नाही, आंबे असेच पिकून गळत आहे. तर आणि आज आहे क्लाउडी वातावरण आहे, पूर्ण असं आभाळ आलेलं आहे. आणि खूप छान वाटत आहे, खरंच सांगते खूप छान वाटत आहे. आम्हाला घरातून काहीतरी बाहेर निघालो आणि खरं कुठे जायला एवढं भेटत नाही, घरातच आपले सकाळ झाली की कामं. आणि आता 8 वाजलेले आहे, आमची आंघोळ वगैरे झालेली आहे, कपडे वगैरे धुवून झालेले आहे. तर मेन तर मला असं वाटतं की झाडावर जा आणि आंबे वगैरे तोडून घ्या आणि छान मस्त पन्हा वगैरे बनवा. पण कोणी चढत नाही, त्यामुळे आपणही काही हात नाही लावणार आहे. तर बघा इकडे झाडं बघा तुम्ही, झाडं बघा किती झाडं लावलेले आहे लोकांनी, इतके झाडं आहे. आणि
हिरवं हिरवंगार चारीकडे हे असं हिरवं हिरवं आहे आणि इतकं छान वाटत आहे, असं शांत वातावरण वाटत आहे. तर आता मी खाली जाते. मी टेरेसवर आली होती कपडे वाळू टाकायला, तर आता मी खाली जाते, चहा वगैरे घेते आणि नंतरचं तुम्हाला दाखवते. चला. सकाळी सकाळी बघा सगळ्यांना चहा ब्रेड सर्व केलेला आहे, कारण की सकाळ झाली की आपल्याला चहा लागतोच. आणि आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. इकडे स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे आणि मी लहान ननदकडे आहे. बघू शकता इथे मोठ बनत आहे. थोडीशी सुकी भाजी, राईस ठेवलेला आहे, राईस ठेवलेला गॅसवर. इथे आंब्याचा रस झालेला आहे मस्त प्रमाणे, कारण की आता उन्हाळ्यात गाव म्हटलं तर आंब्याचा रसाचाच पाहुणचार असतो. पनीरची भाजी झालेली आहे आणि इथे कणिक मळून घेतलेली आहे छान मस्त. तर पटापट स्वयंपाक करून मग आम्ही गप्पा वगैरे मारूया. तर बघा, आणि आता मी मोठ्या ननदकडे सुद्धा जाणार आहे. तर बघा इथे खिडकीतून मी बघत आहे, तर हे आपण सोनं देतो ते सोन्याचं झाड आहे, त्याला खूप छान फुलं लागलेले आहे. तर इथे बघा आम्ही मोठ्या ननदकडे आले तर खिडकीतून दिसत आहे इतके आंबे लागलेले आहे झाडाला. आणि ते बघा अक्षरशः किती पडून आहे टिनावर, आणि रोज पडतात, कारण की आता त्या परतीवर आलेल्या आहे. आंबे पिकलेले आहे, तो रोज म्हणजे एक एक सेकंदाने एक एक पडतो, तर तो आवाजच येत राहतो टिनाचा, टम ठम ठम. आमचे बच्चे म्हणतात तिथे एक फटाका फुटला. तर बघू शकता किती आंबे पडलेले आहे ना. आपल्या नागपूरमध्ये आपल्याला आंबे घ्यावे लागते, आणि इथे तर घरोघरी आंब्याचं झाड तुम्हाला दिसणार. बघू शकता किती घनदाट, आणि बघा तुम्हाला दाखवते मी किती आंबे लागलेले आहे झाडाला, आणि कोणी तोडत नाही सहसा. म्हणजे कसं म्हणतात ना, म्हणजे जिथे म्हणजे खायला भेटते तिथं काही म्हणजे सर नसते, आणि जिथे नाही भेटत त्यांना हवंसं राहते. तर तसंच आहे इथे, प्रत्येकांच्या घरी आंब्याचे झाड आहे ना. इतके आंबे लागले आहे की ते सुद्धा कंटाळून गेलेले आहे आंब्यामुळे. तर आणि आम्हाला आंबे नाही भेटत, तर आम्ही सगळं तोडताड करून नेणार आहे आता नागपूरला. तर बघा इथे फणसाचं झाड आहे, आणि फणस सुद्धा बघा किती मोठे मोठे फणस लागलेले आहे. आणि बंदर माकड खूपच म्हणजे धूम करतात, एवढे धूम करतात की सोडूनच द्या. बघा आंबे बघा किती सुंदर आणि मस्त लागलेले आहे, आणि ही बाहेरून हिरवे दिसत आहे आणि आत मस्त पिवळा गार आहे, आणि गोड आंबा आहे, अक्षरशः खूप गोड आंबे आहे. तर आम्ही आता जे आहे मस्त तोडणार आहे आणि मस्त खात आहे आम्ही आंबे. जेवढी मजा करून घ्यायची आहे करून घ्या, असं झालेलं आहे. उन्हाळ्यात माहेरी जातात, पण आम्ही ननदकडे आलेले आहोत. तर बघा खाली असं अंगण आहे खूप मोठं, छान परिसर आहे, खूप छान मस्त खाली. आणि आमचं क्वार्टर म्हणजे वरतं होतं, आणि खाली एक क्वार्टर आहे, असं म्हणजे डुप्लेक्स आहे. तर बघा सगळीकडे तुम्हाला हिरवंगार दिसणार, सगळ्यांच्या घरी आंब्याची झाडं, आणि असं गोल राऊंड आहे, मधात गोल राऊंड मस्त असं ग्राउंड दिलेलं आहे, तिथे बच्चू लोक खेळतात. तर बघा अशी क्वार्टर आहे सगळं, आणि इतकं म्हणजे खूपच झाडं आहे, इतके झाडं आपल्या नागपूरमध्ये आहेतच नाही. तर बघा जिथे तिथे झाडं दिसणार तुम्हाला ना. आंब्याचे झाडं तर सोडूनच द्या, आंब्याची झाडं पुष्कळ आहे, आणि मी तुम्हाला टेरेसवरून दाखवत आहे. आणि इथे बघा आमचे आंबे खाणे सुरू आहे, आणि आंबे तोडल्यावर आम्ही पाण्यात ठेवलेले आहे, कारण की त्याचं तेल निघतो म्हणून. आणि बघा किती छान गार, इतके गोड आंबे, आणि बाहेरून हिरवेगार आहे आणि अंदरून पूर्ण पिवळे आहे. तर बघा असं खाण्यासाठी आम्हाला बॉक्स दिलेला आहे की इकडे तिकडे फेकू नका, कारण की खाली लोक राहतात. आणि सायंकाळ झाल्यानंतर आम्ही आले आहे इथे पाणीपुरी घ्यायला आलेलो आहे. तर बघू शकता मस्त पाणीपुरी घ्यायला आलेलं आहे, पण क्वार्टरमध्ये सहसा तुम्हाला जास्त लोकं दिसणार नाही. आणि गुड मॉर्निंग, आज आहे दुसरा दिवस. तर इथे बनवलेला आम्ही सँडविच सगळ्यांना सर्व केलेला आहे. इथे सँडविच बनवले आहे मस्त प्रमाणे. आणि सायंकाळी आम्ही जाणार आहे जैन मंदिरात. तर बघू शकता 8 वाजले, आम्हाला उशीर झाला. जैन मंदिर आहे, हा भद्रावतीचा जैन मंदिर आहे. तर आम्हाला उशीर झाला, तर आम्हाला वाटत होतं की मंदिर बंद नाही झालेलं पाहिजे, म्हणून आम्ही खूप घाईघाईत जात होतो की मंदिर बंद नाही झालं पाहिजे म्हणून. तर त्यामुळे काय झालं, बंद तर झालं नाही, कारण की थोडंसं प्रोग्राम सुरू होता मंदिरात, गाण्याचा प्रोग्राम सुरू होता, गाणे म्हणत होते, त्यामुळे मंदिर बंद नाही झालं. पण इथे लोक होते, आणि बघू शकता खूप मोठा परिसर आहे, आणि अजूनसुद्धा कामं सुरूच आहे. आणि इतकं पॉश आहे, खरंच सांगते ना, खूप पॉश आहे. बघू शकता कुठेच तुम्हाला कचरा नाही दिसणार, एक पान सुद्धा पडलेला दिसणार नाही तुम्हाला या मंदिरात.
तर बघा, आणि एंट्रीसाठी असं छप्पर लावून दिलेलं आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही दुपारी सुद्धा आले तर तुम्हाला ऊन वगैरे लागणार नाही. आणि खूप छान व्यवस्था केलेली आहे. मला इथची व्यवस्था खूप फार आवडलेली आहे. मला खरंच सांगते ना, तुम्ही आपलं पूजा पाठ करता ते ठीक आहे, पण तुम्ही जिथे जाता तिथे साफसफाई नक्की ठेवा, खूप गरजेचं आहे. तर बघा, आणि अंधार असल्यामुळे थोडेसे लाईट वगैरे पण बंद झालेले आहे, कारण की मंदिर बंद व्हायचा टाईम झालेला आहे आणि आम्हाला करता करताच उशीर झाला. त्यामुळे काय झालं, म्हणजे उशीर झाला आणि ऊन इतकं असल्यामुळे नाही का आपण दुपारी वगैरे पडू नाही शकत बाहेर, म्हणून रात्रीच पडू शकतो. आणि मंदिराचं बांधकाम बघा किती सुंदर आहे. मी जवळून रात्री तुम्हाला एवढं दिसत नसतं आणि लाईटसुद्धा बंद आहे, त्यामुळे मी जास्त दाखवू नाही शकत. पण खरंच सांगते ना, खूप खूप सुंदर मंदिर आहे. मला खरंच खूप छान वाटलं. इथची वाईफसुद्धा खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. तर बघा, कोरीव काम आहे मंदिराचं आणि जास्त वर्ष झालेले नाही आहे मंदिराला. जास्तीत जास्त म्हणजे 20 वर्ष वगैरे झालेले असणार. आणि इथे बघा, आणि बघा अंदरचं तुम्हाला दाखवत आहे मी, अंदरचं आहे आणि खूप छान आहे. आणि सॉरी लाईट बंद आहे, रात्रीचा वेळ आहे, 8:30 वाजता रात्रीचा वेळ आहे. तर याप्रमाणे हा मंदिर आहे, जैन मंदिर म्हणतात त्यांना. आणि इथे आहे छोट्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि महावीरांचे रूप आहे, महादेवाचे जेवढे रूप होते तेवढे. आणि हे आहे महावीर म्हणतात त्यांना. ते आहे जैन लोकांचं जे देव आहे ते महावीर आहे. आणि अंदर छान दिवे वगैरे लावलेले आहेत. ते तुम्हाला कचरा करून देणार नाही. तर बघू शकता. आणि खूप हॅपीनेस वाटते अशा मंदिरात जिथे साफसफाई आहे, शांतता आहे, मन तृप्त होते. आणि बाहेर साईडून तुम्हाला दाखवत आहे मंदिर. तर बघा, कोरीव काम खूप छान केलेलं आहे. मंदिर वगैरे खूप छान मस्त बांधलेलं आहे, बघू शकता तुम्ही. लाईट नसल्यामुळे तेवढं मी दाखवू नाही शकत आहे. आणि बाहेरसुद्धा मस्त छान शांत होतं वातावरण, गार होतं छान. तर आम्ही इथे थोडेसे फोटो वगैरे काढले. आणि मग समोर गेल्यानंतर बघू शकता, इथे आहे ही पितळेची बाल्टी. आणि बाल्टी बघा, मला बाल्टी इतकी सुंदर इतकी आवडली की मला असं वाटत होतं की घरीच उचलून घेऊन जा बाल्टी. खूप सुंदर आहे. त्याच्यात आहे चंदन. तर इथे पाटं दिलेले आहे, त्याच्यावरती चंदन म्हणजे घासून घेतात आणि ते चंदन निघाल्यानंतर ह्या बाल्टीमध्ये भरतात. आणि ह्या बाल्टीमध्ये भरून मग ते महावीरांना ते चंदन लावतात. कारण की जसं आपण हळद कुंकू नेतो बाकी मंदिरात, तसं इथे चंदन नेतात. इथे चंदन आणि प्युअर चंदन आणतात इथे. मी आता मला कोणाला म्हणजे विचारूशी वाटलं की चंदन कुठून आणतात, ते मला परफेक्ट माहीत नाही आहे. पण इथे चंदन असं पाट्यावर घासतात आणि त्याचा पेस्ट ह्या बाल्टीत काढतात. आणि ही बाल्टी ते महावीरांना म्हणजे चंदन लावतात. तिथे चंदनाचंच हे होते. आणि घरी येता येता बघू शकता तुम्हाला, रोडावर आम्हाला इतका मोठा अजगर दिसला. आणि हा अजगर थोडा स्लो होता, कारण की यांनी काहीतरी खाल्लं होतं. तुम्हाला माहिती आहे म्हणजे ताडोबा जंगल लागलेलं आहे, ते इथे तुम्हाला रस्त्यावर प्राणी दिसणारच. ज्यांना दिसलं त्यांना दिसला. सहसा ते कसं जे रात्री वगैरे फिरतात, पेट्रोलिंग करतात, त्यांना सहसा दिसते. ते यांनी काहीतरी खाल्लं होतं, तर हा समोरच नव्हता जात. तर मग आम्ही साईडून निघालो, कारण की आम्हालाही भीती होती, कारण की हा अजगर होता. आणि जे लोक नेहमी पाहतात त्यांना तेवढं नाही वाटत, पण आम्हाला एखाद्या वेळेस बघितलं तर आम्हाला फार भीती वाटली. तर बघू शकता तुम्ही, अजगर किती लांब आहे आणि किती जाडा आहे. आणि मग आम्हाला घरी पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहे चंद्रपूरची देवी बघायला. चंद्रपूरला निघालो आहे. आणि चंद्रपूर इथून आहे 30 किलोमीटर, 25-30 किलोमीटर आहे चंद्रपूर. तर आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे सगळेजण. तर बघू शकता, निघालो आम्ही चंद्रपूरकडे देवी आईला भेट द्यायला. तर बघू शकता, सकाळची वेळ आहे, ऊन वगैरे नाही आहे जास्त सकाळी. आणि इथे खूप शांतता. बघा तुम्ही, सकाळी बघा जंगल सकाळी सुद्धा किती घनदाट आहे. आणि तुम्हाला कोणत्याही प्राण्यांना मारायची परमिशन नाही आहे, गव्हर्नमेंटनी आदेश दिला आहे. तर बघू शकता किती म्हणजे इतकं घनदाट जंगल आहे. रात्री तर इतकं भयंकरच वाटते. तर हा चंद्रपूरचा गेट आहे, मेन गेट. अगोदर इथे किल्ला होता, त्याला किल्ल्याला म्हणजे स्वरूप दिलं आहे गेटाचा, तर हे गेट आहे. तर बघू शकता चंद्रपूरचा हा गेट आहे.
याला मेन गेट म्हटलं जाते. आणि थोडं आम्ही थांबून घेतलेलं आहे इथे. म्हटलं नाश्ता वगैरे करूया, थोडंसं समोसे वगैरे आम्ही घेतले, कारण की आत लाईन किती वेळ राहते किती वेळ नाही, आणि आमच्यासोबत छोटे बच्चे असल्यामुळे थोडंसं पोटात काहीतरी गेलं तर बरं, म्हणून आम्ही समोसे घेतले, कारण की समोसे गरम गरम निघत होते, तर आम्ही समोसे घेतले इथे. आणि छान मस्त पेपर होते, पेपरमध्ये आम्ही सगळ्यांना सर्व केलं आणि सांगून ठेवलं की गाडीमध्ये सांडवू नका. तर बघू शकता इथे आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. थोडीशी हवा वगैरे सुरू होती, पण ऊन सुद्धा होती, ऊन पुष्कळ होती, गरम इतकं होतं. आणि एक तर मला इथे एवढं म्हणजे इतकं बेकार वाटलं की एवढी देवी आपण इतकं मानतो, त्या देवीला पण इतकं घाण करून ठेवलं होतं लोकांनी. तर मला म्हणजे आवर्जून म्हणजे थोडंसं बघू शकता तुम्ही किती घाण आहे, आणि इतका वास येत होता, इतका वास येत होता. मला एकच म्हणणं आहे की तुम्ही जिथेही जाता तिथे तिथलं परिसर स्वच्छ ठेवा, कारण की हे आपणच घाण करतो ना, आपणच नंतर चिडतो अरे किती घाण आहे. तर माझं एकच आवर्जून आहे की सगळ्यांना सांगते की तुम्ही डस्टबिनमध्ये कचरा टाका, कुठेही घाण नको करा, कारण की नेहमी, कारण की कोणी आल्यानंतर मग ती कसं म्हणतं अरे किती गंदा आहे किती गंदा आहे, कोणाला येऊशा नाही वाटत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही जिथेही कुठे जा तिथे साफसफाई नक्की ठेवा. आणि आम्ही सुद्धा आमचे जे आम्ही समोसे वगैरे खाल्ले होते ते सगळे आम्ही गाडीतच रॅपर ठेवले होते. तर बघू शकता इथे दुकानं वगैरे सगळं आता सध्या उघडत आहे, कारण की आम्ही सकाळीच पोहोचलो होतो. तर बघा हे असं आहे, दुकानं वगैरे खूप व्यवस्थित आहे, मस्त. इथे आम्ही म्हणजे थोडीशी पूजा वगैरे घेऊन घेतलेली आहे, आणि हे एंट्रन्स आहे, इथून आम्ही एंटर केलेला आहे देवीकडे. तर गर्दी तेवढी होती पण तेवढी नव्हती, आणि एकदम एवढी म्हणजे गरम नव्हतं, कारण की सकाळचा वेळ असल्यामुळे जास्त गरम नव्हतं. तर बघा इथे आम्ही पूजा वगैरे घेऊन घेतलेली आहे. तर कारण की ओटी वगैरे घेतलेलं, मग आपण पुन्हा येत नाही इतक्या दूर, एखाद्या वेळेसच येतो, त्यामुळे ओटी वगैरे घेऊन घेतलेली आहे. आणि इथे आहे हनुमंताचं मंदिर होतं ते. आणि इथे बघा इथून गर्दी स्टार्ट झालेली आहे, म्हणजे बाहेर तेवढी नाही वाटली गर्दी. इथे आरती वगैरे करत आहे लोक, कारण की इथेच देवी उभी झालेली होती. तर इथे देवीचे पाऊलं आहे, कारण की एवढ्या गर्दीमध्ये मी तुम्हाला दाखवूही नाही शकत आहे व्यवस्थित, कारण की घाई पण होती आम्हाला जायची, कारण की ऊन वाढले ती म्हणजे लहान मुलांना त्रास नको, म्हणून आम्ही थोडंसं घाईत करत होतो. आणि मला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं, मोबाईल घेऊन आपण कंटिन्यू सुरू आहे आपलं मोबाईल. तर समोर आम्ही जात आहे, आम्ही बघत आहे की कुठून लाईन आहे, तर लाईनीमध्ये लागासाठी. आणि बघू शकता समोर गेलो, नंतर आम्ही मागे आलो, तर आम्हाला वाटलं समोरूनच असणार. तर बघा इथे सगळे लोक बसलेले आहे, विकणारे लोक, जिथे तिथे विकणारे लोक आहे, आपलं थोडं सामान वगैरे घेऊन विकत आहे ते लोक. म्हणजे काही ना काही त्यांची मजदुरी असते. आणि मी तुम्हाला एकच सांगणार की गरिबाकडून थोडं बहुत तरी घ्या, आणि जे म्हातारे लोक घेतात त्यांच्याकडून नक्की घ्या तुम्ही काही ना काही. तर बघा आम्ही समोर येऊन गेलो, आणि लाईन होती मागे, तर आम्ही पुन्हा मागे चाललो लाईनीमध्ये लागायला चाललेला आहे. तर बघा इथून लाईन सुरू होते. आणि एंटर करताना खरंच सांगते अंदर म्हणजे थोडंसं उमस होतं, कारण की बाहेर गरमी होती त्यामुळे. आणि बघा हे सगळं मंदिर दगडाचं बनलेलं आहे, पूर्ण दगडाचं आहे. आणि इथून पायऱ्या आहे, गुफा आहे, जे झोपलेली देवी आहे ते इथूनच जावं लागते, पण ते बंद केलेलं आहे, कारण की देवी तिथे नाही आहे. माहीत नाही काय झालं काय नाही झालं, तेवढी काही स्टोरी माहीत नाही झालेली आहे, पण देवी तिथे झोपलेली देवी नाही आहे. तर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि फोटो स्टेशन वगैरे केलं आमचं. तर थोडं तुम्हाला दाखवलं, कारण की मोबाईल जास्त म्हणजे अलाव नव्हता, तिथे लिहिलं होतं मोबाईल नाही. इथे देवी उभी झाली होती. तर देवीचे पाऊलं आहे इथे, बघू शकता तुम्ही, इथे पाऊलं आहे देवीचे. तर मी जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकते आतमध्ये, बाहेर अलाव होता मोबाईल, पण आतमध्ये अलाव होता, तरी थोडं बहुत क्लिप काढून तुम्हाला दाखवत आहे. तर बघा इथून मग आम्ही निघालो, नारळ वगैरे फोडायचा होता आम्हाला, तर नारळ वगैरे फोडून घेतलेला आहे, प्रसाद वगैरे फोडून घेतलेला आहे. तर इथे होतं शिव मंदिर, तर शिव मंदिरात सुद्धा पाया वगैरे लागून घेतला, आणि सायंकाळी घरी आलो, खूप तापलेलं होतं. आम्ही जेवण वगैरे केलं, आणि नंतर आईस्क्रीमचं काम माझ्याचकडे आलं. आईस्क्रीमचं काम माझ्याचकडे राहतं सवकराचं.
तर सगळ्यांना आईस्क्रीम वगैरे दिला आम्ही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो पुन्हा चंद्रपूरला आलो शॉपिंग करायला। तर बघू शकता इथे ट्रेंड्समध्ये ऑफर सुरू होते, तर ऑफर आम्ही 50% ऑफर होतं, तर आम्ही काही शॉपिंग केली, कपडे वगैरे घेतले, छान मस्त मज्जा केली आणि बघू शकता तुम्ही मॉल आणि सकाळची वेळ आहे, जस्ट आम्ही आलो तेव्हा जस्ट उघडलं होतं आणि बघू शकता तुम्ही आणि छान होते, ब्रँड वगैरे मला आवडले, कपडे वगैरे आवडले, आम्ही छान मस्त शॉपिंग केलेली आहे, फुल शॉपिंग केली आणि घरी परत येताना आम्हाला इथे दिसली बायसन। इथे बघा ती तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही, थोडं दूर आहे, मी झूम करून कारण की जवळ तुम्हाला माहीत आहे जाता येत नाही जंगल असल्यामुळे, तर इथे बायसन बसलेली होती, तर मी झूम करून थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि दुपारी आम्ही निघालो मग घरी। इथे भद्रावतीला आहे इथे नाग मंदिर आहे, तर आम्ही इथे पोहोचलो, पण इतकी भयानक ऊन होती कारण की 2 वाजून गेले ते आम्हाला, 2 वाजले होते, तर मंदिरात आम्ही पोहोचलो तेव्हा 2 वाजले आम्हाला, तर बघू शकता तुम्ही। नाही आता कोण राहते उन्हात, राहू द्या, नाही उन्हात नाही लावू वाटत, ते आपले ते मोकळे राहिले तेव्हा आता आपले बांधूनच जात आहे ना। तर बघू शकता हे शेषनाग मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथली सुद्धा स्टोरी आहे, तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तर बघू शकता। आणि बाहेर म्हणजे इथे बघा महाप्रसादाची सोय सुद्धा आहे, महाप्रसाद सुद्धा आहे आणि इतकी ऊन होती की पाय ठेवू देत नव्हतं खाली। तर मी तुम्हाला विहीर दाखवते, त्या विहिरीमध्ये शेषनाग अजूनही आहे म्हणतात तिथले लोक आणि जेव्हा ज्यांना दर्शन द्यायचं ते त्यांनाच देते, पण सहसा ते आणि विहीर पूर्ण पिंडाच्या आकाराची आहे, ती विहीर म्हटलं तर खूप प्राचीन आहे आणि इथे शेषनागाचा वास आहे असं म्हणतात। तर आम्ही इथून पटकन धावत गेलो कारण की इतके चटके लागत होते, पायाला फार चटके लागत होते कारण की ऊनच तेवढे। ती बघू शकता हे विहीर आहे आणि तिला पॅक करून ठेवलेले आहे जेणेकरून कोणाला त्रास नको आणि इथे आहे आणि कोणी कोणी बावडी सुद्धा म्हणतात आणि इथे शेषनागाचा वास आहे आणि मेन म्हणजे इथे पूर्ण पिंडाच्या आकाराची आहे आणि शेषनाग आहे 5 मुखीचा शेषनाग। तर बघू शकता पूर्ण पॅक करून ठेवलेला आहे लोकांनी आणि थोडी जागा इथून ओपन केलेल्या आहे कारण की म्हणतात की शेषनाग बाहेर निघतात, भ्रमण करतात त्या मंदिरात असं म्हटलं जातात आणि आहे कोणाकोणाला दिसलं आहे, प्राचीनमध्ये कोण सगळ्यांना दिसलेलं पण आहे, आता काय खरं आहे पण असणारच, जेव्हा आहेत एवढी मोठी बावडी बनलेली आहे तर काही ना काही तर असणारच इथे स्टोरी। तर आणि मग आम्हाला सायंकाळी आम्ही घरी निघालो, सायंकाळीच निघाला कारण की ऊन नव्हती। तर घरी पोचल्यानंतर मग आम्हाला तिथून होतं डिनरचं आमंत्रण, माझ्या बहिणीकडे बर्थडे पार्टी असल्यामुळे, तर तिथून आम्ही इथे आलो डिनर करायला। तर घरी क्लासच नव्हता, मग आम्ही इथे डिनर करायला आलो, डिनर वगैरे शांत मस्त वातावरण, तर बघू शकता तुम्ही छान मस्त फुल एन्जॉय केला आम्ही इथे। तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला?